वॉल स्ट्रीटवर आणि आपल्या दलाल स्ट्रीटवर सुद्धा एक खूप मोठी अंधश्रद्धा पसरली आहे. ती म्हणजे कंपनीचा क्वार्टरली प्रॉफिट वाढला ना, मग बस तो स्टॉक डोळे झाकून विकत घ्या. पण जगातील सर्वात मोठा इन्व्हेस्टर वॉरेन बफेट नेमकं त्याच्या उलट करतात. बफेट यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, आय स्पेंड मोर टाइम लुकिंग ॲट बॅलन्स शीट्स दॅन आय डू इन्कम स्टेटमेंट्स. म्हणजे संपूर्ण जग जेव्हा क्वार्टरली रिझल्ट्स, रेव्हेन्यू ग्रोथ आणि ईपीएसच्या मागे धावत असतं, तेव्हा बफेट शांतपणे त्या कंपनीची 8 ते 10 वर्षांची बॅलन्स शीट उघडून स्क्रॅच पासून स्टडी करत असतात. आता तुम्ही विचाराल, असं का? तर सोपं गणित आहे. इन्कम स्टेटमेंट तुम्हाला फक्त हे सांगतं की कंपनीने एका वर्षात किती इन्कम मिळवला, प्रॉफिट केला की लॉस केला. पण बॅलन्स शीट तुम्हाला कंपनीची खरी फायनान्शियल लेवल, तिचं कॅपिटल स्ट्रक्चर, लिक्विडिटी आणि लॉंग टर्म स्टेबिलिटी दाखवते. थोडक्यात प्रॉफिट ही एक अकाउंटिंग ॲडजस्टमेंट असू शकते, पण बॅलन्स शीट खोटं बोलू शकत नाही. चला तर मग बफेट कोणत्याही कंपनीचा अनालिसिस करताना बॅलन्स शीट मधले जे 5 टेक्निकल नंबर्स सर्वात आधी बघतात ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. 1. कॅश आणि कॅश इक्विव्हॅलेंट्स. हा आकडा बॅलन्स शीटच्या ॲसेट्स बाजूला, करंट ॲसेट्स या मुख्य हेडखाली सर्वात वर सापडतो. यामध्ये कंपनीची बँकेतील कॅश, फिक्स डिपॉझिट्स आणि अत्यंत लिक्विड म्हणजेच लगेच कॅशमध्ये कन्व्हर्ट होणाऱ्या मार्केटेबल सिक्युरिटीजचा समावेश होतो. हा नंबर कंपनीचा खराखुरा तात्कालिक फायनान्शियल क्युशन असतो. जेव्हा अचानक मॅक्रो इकॉनॉमिक मंदी, इंडस्ट्री क्रॅश किंवा सप्लाय चेनमध्ये अडथळे येतात, तेव्हा हीच क्युजन कंपनीला डिफॉल्ट होण्यापासून वाचवते. ज्या कंपन्यांचा हा आकडा मजबूत असतो त्या संकट काळात कर्जबाजारी न होता प्रतिस्पर्ध्यांचे मार्केट शेअर घेऊ शकतात, ज्यामुळे कंपनीची लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी कमालीची वाढते. 2. टोटल डेट किंवा लोन. हा आकडा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज बाजूला 2 ठिकाणी विभागलेला असतो. करंट लायबिलिटीज मध्ये शॉर्ट टर्म बॉरोइंग्स म्हणजे 1 वर्षाच्या आत फेडायचं कर्ज आणि नॉन करंट लायबिलिटीज मध्ये लॉंग टर्म बॉरोइंग्स. या दोन्ही आकड्यांची बेरीज करून टोटल डेट नंबर निघतो. हा नंबर कंपनीच्या कॅपिटल स्ट्रक्चर मधील लिव्हरेज म्हणजेच जोखीम दाखवतो. जर हा आकडा कंपनीच्या कॅश जनरेशन पेक्षा खूप जास्त असेल तर वाढत्या व्याजदरांच्या काळात कंपनीचा इंटरेस्ट कव्हरेज रेशो खालावतो. जास्त लोन असल्यामुळे कंपनीचा नेट प्रॉफिट थेट व्याज भरण्यातच जळून खाक होतो आणि मंदीच्या काळात कंपनी सरळ बँक्रप्सी निघू शकते. 3. नेटवर्थ. हा आकडा टेक्निकल भाषेत सांगायचं तर टोटल ॲसेट्स मायनस टोटल लायबिलिटीज बराबर नेटवर्थ. म्हणजेच कंपनीची संपूर्ण मालमत्ता विकून जर सगळी देणी आणि कर्ज चुकती केली तर कागदोपत्री मालकांच्या खिशात जे उरेल ती म्हणजे ही खरी नेटवर्थ. हा आकडा कंपनीचा कोर सॉल्व्हन्सी इंडिकेटर आहे. जर कंपनीचा रेव्हेन्यू आणि प्रॉफिट वाढत असूनही वर्षानुवर्ष हा इक्विटीचा आकडा वाढत नसेल तर याचा सरळ अर्थ असा होतो की कंपनी अत्यंत खराब कॅपिटल एलायकेशन करत आहे किंवा तिचा पैसा चुकीच्या जागी वाया जातोय. सातत्याने वाढणार नेटवर्थ म्हणजे कंपनीमध्ये कंपाऊंडिंग पद्धतीने अंतर्गत संपत्ती निर्माण होत आहे. 4. रिझर्व्हज आणि सरप्लस किंवा रिटेन्ड अर्निंग्स. हा आकडा तुम्हाला इक्विटी सेक्शनच्या आत रिझर्व्हज आणि सरप्लस किंवा थेट रिटेन्ड अर्निंग्स या उपहेडखाली पाहायला मिळतो. कंपनीला जो टॅक्स पे केल्यावर नेट प्रॉफिट होतो त्यातून शेअर होल्डर्सना डिव्हिडंड वाटल्यानंतर उरलेला जो पैसा व्यवसायात रिइन्व्हेस्टमेंटसाठी राखून ठेवला जातो तो म्हणजे हा आकडा. हा आकडा कंपनीची इंटरनल अर्निंग्स पॉवर मोजायचा सर्वात मोठा मॅट्रिक आहे. जर हा आकडा दरवर्षी पॉझिटिव्हली वाढला तर कंपनीला बिझनेस एक्सपेन्शनसाठी कर्ज घ्यावं लागत नाही किंवा स्वतःचे शेअर्स विकावे लागत नाहीत. यामुळे कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड हे दोन्ही महत्वाचे रेशो मजबूत राहतात. 5. करंट रेशिओ. हे लिक्विडिटी पोझिशन मोजण्याचं एक टेक्निकल प्रमाण आहे. यासाठी बॅलन्स शीट मधील टोटल करंट ॲसेट्स म्हणजे हातात असलेलं रॉ मटेरियल, तयार असलेला माल आणि क्लायंट कडून येणारे पैसे, या आकड्याला टोटल करंट लायबिलिटीज म्हणजे शॉर्ट टर्म लोन, कर्मचारी, सप्लायर्स आणि इतरांना द्यायचे बाकी असलेले पैसे या आकड्यानं भागलं जातं. म्हणजे येणाऱ्या पैशाला जाणाऱ्या पैशानं भागलं की हा रेशो कंपनीची वर्किंग कॅपिटलची स्थिती आणि लिक्विडिटी हेल्थ दाखवतो. एखादी कंपनी पेपरवर प्रचंड प्रॉफिटेबल असू शकते, पण जर तिच्याकडे पुढच्या 3 ते 6 महिन्यात येणारी अल्पकालीन देणी फेडण्यासाठी पुरेशी लिक्विडिटी नसेल
तर ती कंपनी तांत्रिकदृष्ट्या टेक्निकल डिफॉल्टमध्ये जाऊ शकते. मजबूत करंट रेशो हा कंपनीच्या दैनंदिन ऑपरेशन्समध्ये कधीही ब्रेक लागणार नाही याची गॅरंटी देतो. तर या 5 आकड्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर बफेट स्वतःला एक शेवटचा आणि सर्वात बेसिक प्रश्न विचारतात. जर उद्या संपूर्ण अर्थव्यवस्थेत खूप मोठी मंदी आली तर ही कंपनी कोणत्याही बाह्य मदतीशिवाय किंवा नवीन कर्ज न घेता स्वतःच्या पायावर टिकून राहू शकेल का? आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कधीच कंपनीच्या रेव्हेन्यू ग्रोथ, EPS किंवा क्वार्टरली प्रॉफिटमध्ये सापडणार नाही. ते लपलेलं असतं कंपनीच्या कॅश पोझिशनमध्ये, डेट लेवल्समध्ये, इक्विटी ग्रोथमध्ये आणि लिक्विडिटीमध्ये. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या 16 वर्षांच्या अकाउंटिंग आणि फायनान्समधील अनुभवात कॉर्पोरेट्स त्यांचं रेव्हेन्यू आणि इन्कम कसं वाढवून दाखवतात हे मी स्वतः अनुभवलं आहे. पण बँकेतली कॅश, लोन्स हे मॅनेज करून वाढवता किंवा कमी करता येत नाही. ती आहेत तशी बॅलन्स शीटमध्ये दाखवावीच लागतात. त्यामुळे वॉरेन बफेट यांची कॅश बघून इन्व्हेस्टमेंट करण्याची स्ट्रॅटेजी खूप प्रॅक्टिकल आहे आणि ही सेफ स्ट्रॅटेजी असली तरी तब्बल 60 वर्षाहून अधिक वेळ बफेट यांनी ह्याच फॉर्म्युलावर कन्सिस्टंटली साधारण 20% रिटर्न्स दिले आहेत. तुम्ही स्टॉक सिलेक्शनसाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरता? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कसं स्टडी करायचं याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये सांगा, आपण तोही व्हिडिओ करूयात. धन्यवाद.